कौसडी मंगरुळ वरणा शिवारात 25 दिवसापासून वीज गायब, फळबागा करपल्या, शेतकरी संतप्त। महावितरणच्या दुर्लक्षामुळे संत्रा, अंजीर, खजूर बागांचे मोठे नुकसान, जनावरांसाठी पाणी विकत घेण्याची वेळ, आत्मदहनाचा इशारा। जिंतूर तालुक्यातील कौसडी मंगरुळ व वरणा शिवारातील शेतकरी मागील 25 दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने प्रचंड संकटात सापडले आहेत। अनेकदा तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मागील महिन्यात या परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले तर विद्युत तारा तुटून पडल्या। या घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला। मात्र तब्बल 25 दिवस उलटूनही महावितरणचे कर्मचारी अथवा अधिकारी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। वीज नसल्यामुळे विहिरी व बोरवेलवरील पंप बंद पडले असून शेतकऱ्यांच्या संत्रा, खजूर, अंजीर यासारख्या फळबागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत। जनावरांसाठी लावलेला हिरवा चारा देखील वाळून जात असल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसतोय। पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। या गंभीर परिस्थितीबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत असून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देखील काही शेतकऱ्यांनी दिला आहे। दरम्यान ग्रामीण मराठी न्यूजचे पत्रकार शेख नईमुद्दीन कौसडीकर यांनी संबंधित शिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तुटलेले खांब व विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे। 20 ते 25 दिवसापूर्वी मंगरुळ तथा कौसडी शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती। या वादळी वाऱ्यात तसेच पावसात विद्युत खांब व काही तारे तुटून वीज पुरवठा खंडित झाली होती। तर 25 दिवस उलटले तरी देखील महावितरणकडून कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी येऊन ते वीज पुरवठा सुरळीत केले नाही। म्हणून या भागातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी तसेच फळबागांना तसेच जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। आणि सध्या स्थितीला जे फळबाग आहेत त्यामध्ये संत्रे असो, खारीक असो किंवा अंजीर असो या फळबागांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या काय अडचणी आहे हे जाणून घेणार आहे। तुमचं नाव काय? शरीफ बेग। बरं, किती दिवसापूर्वी ही घटना घडली होती आणि किती दिवसापासून तुम्हाला वीज पुरवठा? 25 दिवस झालेले आहेत। सगळ्याला आम्ही संपर्क करतो, कोणी दाद देत नाही। आणि छोटे मोठे इथं गावातले आहेत ते सगळे पैसे मागतात आणि पैसे दिले तर हो उद्या येऊन करतो म्हणाले, कुणी काय येणार। शेवटी इथं ॲक्सिडेंट व्हायची पाळी आलेली आहे। तार पडलेत, खांब पडलं, आता पाऊस सुरू झाल्यावर ते वाट काय लागणार या गोष्टीची आणि कोण भरपाई करून देणार आहे? तुम्ही महावितरणचे अधिकारी तथा इंजिनियर यांना सगळ्यांना संपर्क केला, फोन बंद करून ठेवायलेत। जिंतूरला 10 फोन करतो मी रोजचे, एकही उत्तर देत नाहीत, फोन बंद करून ठेवतात। मग ह्याचं नाव त्याला त्याचं नाव त्याला हे असे करायले, म्हणून आम्ही कंटाळलो। आता शेवटी हा पर्याय घेतला आम्ही। आता तुमचं म्हणणं आहे की महावितरणच्या भोंगळ्या कारभारामुळे हा प्रकार घडलेला आणि 25 दिवसापासून तुमच्या शेतात वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही। तर आता तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार? काय लवकरात लवकर आमचं हे सुरळीत करून द्यावं हीच विनंती त्यांना, आणखीन काय सांगणार। मामा, तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर तुकाराम ढवळे। तुमची कोणत्या म्हणजे कोणत्या शिवारात? गट नंबर 23 माझी जमीन आहे। माझा संत्र्याचा बाग वाळत आहे। आम्हाला रोकडे साहेबाला आम्ही कमीत कमी 4 ते 5 दिवस मी स्वतः फोन केलेला आहे रोकडे साहेबाला। तर रोकडे साहेब म्हणते तर माझे नातेवाईकाचं दुखत आहे आणि मी रजेवर आहे। जर लाईनमॅनला फोन केला, गुत्तेदाराला फोन केला तर गुत्तेदार म्हणते माझ्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही, तुम्ही डिझेल घेऊन द्या। मग आम्ही हे पर्याय काय करा तुम्ही सांगू शकता आम्हाला। आता किती प्रमाणात तुमच्या संत्र्याच्या फळबागाचं नुकसान झाले? माझे कमीत कमी 100 झाडं वाढलेले आहेत, तुम्ही पॉईंटवर येऊन पाहू शकता। कमीत कमी आज फुटलेला भाग, माझा फुटणारा भाग आहे, ते भाग वाळून जात आहे। बरं मामा, तुमची काय अडचण आहे? आमची अडचण काय नाही, आमची अडचण फक्त इतके ढोरा वासराला पाणी, गाजरा गवत हे सुकायला आमचं
काय अडचण नाही आमची. आता सध्या स्थितीला वीज पुरवठा खंडित आहे तुमच्या भागातला, तर तुम्ही जनावरांना पिण्यासाठी पाणी विकत घेत असे अशी चर्चा आहे, खरं आहे का? हो. टँकरनं पाणी आहे. तुम्हाला टँकरनं पाणी घ्यावं लागतं. मामा, तुमचं नाव काय? माझं नाव बाबुराव सोनवणे. तुमची शेती आहे का या शिवारात? हा, या शिवारात मंगरुळ शिवारात शेती आहे. याची पिंपळगाव आहे. हा. या लाईनवर माझी शेती आहे. 13 एकर जमीन आहे आणि जमिनीला जवळपास 25 दिवस झालेत लाईन बंद आहे. पावसानं खंबा पडलेला आहे. इंजिनियरला वारंवार कॉन्टॅक्ट केलेला आहे. इंजिनियर म्हणतो लाईनमॅनला करा, लाईनमॅन म्हणतो इंजिनियरला करा. इंजिनियरचं आणि बारोकरचं मी स्वतः बोलणं करून दिलं माझ्या मोबाईलवर. बारोकर हे कोण आहे? बारोकर कोणी हेल्पलाईन म्हणून काही लेबर म्हणून आहेत, कंत्राटी कामगार. कंत्राटी कामदार आहेत. हा. त्यांना केलं. इंजिनियर म्हणतो त्यांचं 2 दिवसात काम करून द्या. बारोकरनं आजपर्यंत येऊन पाहिलेलं नाही. आज वास्तविक माझ्या जनावराला पाणी नाही, माझ्या जनावराचा पूर्ण चारा जळून गेलेला आहे. इंजिनियर उडवाउडीचे उत्तर देतात, बारोकर उडवाउडीचे उत्तर देतात. दांडगे साहेबाला फोन केला. दांडगे साहेब म्हणतात माझ्याकडे मंगरुळची डीपीचं काम नाही आहे. पुरी साहेब होते पूर्वीचे, तर पुरी साहेब दररोज येऊन डेली काम करत होते. आम्हाला पुरी साहेबालाच आमच्या मंगरुळ डीपीचा कारभार देण्यात यावा, आमचं लाईनीचं सुरळीत काम करून देण्यात यावं. नसता आम्ही आमच्या असं ठरलं आमचं की आम्ही सर्व शेतकरी आत्महत्या करणार आहोत त्या तारापाशी येऊन खंब्यावर. इंजिनियरनं 2 दिवसाच्या आत जर खंबा नाही दिला, हे जे जमा झालेले शेतकरी सर्व येऊन इथं आत्महत्या करणार. आम्ही या झाडाला पेटून देणार आणि त्याच्यावर उडी मारणार. एकंदरीत पाहिले तर हा वीज पुरवठ्याचा प्रश्न अति गंभीर बनलेला आहे. आपल्या सोबत वर्णा शिवारातील काही शेतकरी आहेत. सर, तुमचं नाव काय? दिगंबर आंबुरे. तुमची शेती किती गट क्रमांकमध्ये? आमची 28 मध्ये आहे. मंगरुळ शिवारामध्ये सध्या काय फळबाग वगैरे आहे? सध्या माझ्या शेतामध्ये संत्रा बाग आहे. तर आज माझ्या बागाची पोझिशन अशी झाली, जर तुम्ही झाडाखाली आले तर सगळे पानं गळायलेत. मी सुरुवातीला 3 दिवस झालं लाईन बंद झाली की पहिलं सुरू बारावकरला फोन लावला. ज्ञानूला म्हणलं आमची लाईन आज झाली तर काय, तर ते म्हणला माझ्या अवस्था होत नाही, मी करणार नाही, ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. बरं ते ठीक आहे. मी नंतर लाईनमॅनला फोन लावला. ते म्हणला लाईनमॅनला लावा. मी नंतर लाईनमॅनला कॉल केला. लाईनमॅन म्हणला ते माझ्याकडं नाही, बारावकरला बोला. नंतर मी इंजिनियर साहेबाला स्वतः साहेबाला पुन्हा माहीत आहे, मी साहेबाला 33 किलो ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. साहेबाला म्हणलं साहेब असं असं आहे, तुम्ही ही लाईनमॅनला म्हणत का नाही, तर साहेब म्हणले 2 दिवसात लाईन नीट करतो. 2 दिवसात बाद मी वाट बघितली. साहेबाला कॉल करतो. साहेबाने दोन्ही मोबाईल स्विच ऑफ केले. तर साहेबाचं आज माझ्याशी बोलणं झालं. साहेबाला बोललेत ना, तर साहेब मला मध्ये सोमवारी पुन्हा मी माझ्या वडिलाचं दुखायलं आहे, मी कुठे रजेवर आहे, ते असे उत्तर आहेत का आज माझा 25 दिवस भुईमुग काळ्या आला होता 2 एकर, आज वाळून राख झाली, भुईमुग येल उपटण झालाय, संत्र्याचा बाग चालला. ही आमचे म्हणणं एकच आहे, 33 के वाल्याने माही तर आमची ती भरती करून द्यावी, इथं यावे, आमची ती भरती करून द्यावी म्हणजे द्यावे. आज आमच्या सगळ्या शेतकऱ्याचं, आज आमचे जनावरं, आज आमच्या ढोरायला तुम्ही जर हालत बघितली तर आम्ही दररोजचे 2-2 हजाराचं टँकर विकत घ्यायचो. शेतकऱ्यापाशी एवढा पैसा कुठून आला? आधीची दुष्काळी ना, नंतर 2000 टँकर कुठून घ्यायचं आम्ही? पावसाळ्यात मारलं ना, आता पैसा प्रत्येक शेतकऱ्याची 2000 टँकर यायला कुठून आणायचे पैसे एवढे? शासनाला काय मागणी करणार? शासनाला आमची मागणी एकच आहे, आमची सगळी भरती करून द्यावे. आणि जे हे बारावकर आहे ते आम्हाला नको. ज्ञानू बारावकर आमच्या लागी नाही, कारण त्याला कॉल केला त्याच्या मी 100 कॉल केले, ते 1 कॉल उचलीत नाही. ते आमच्यासाठी लाईनमॅन आहे का? ते शाहिदाला साहेब झाला का? त्याचं काम आहे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये ठेवलं. त्याला थोडंच घरी जाऊन झोपण्यामध्ये ठेवलं. ते म्हणते माझ्या अवस्था होत नाही डायरेक्ट. आता ते कंत्राटी कामगार आहेत, त्यांच्याकडे काय एवढे अधिकार असते का? त्यांच्याकडे अधिकार आहे, ते कॉन्ट्रॅक्टी कामगार आहेत, पण त्यांच्याकडे अधिकार आहे की तुम्ही येऊन लाईन दुरुस्त करायची. जर त्याच्याकडे माणसं कमी असले तर आम्ही शेतकरी उभे आहोत ना, तुम्हाला इथं पॉईंटवर यावं तर लागेल ना. तुम्ही पॉईंटवरच यायला अर्थ तयार नाही तर काम करून होणार आहे. आम्ही सगळं आम्ही आता इथं जमलेले शेतकरी आहेत, 20 शेतकरी आहेत. आम्ही दोन दिवस झाले पॉईंटवर आलो. हे ते कॉन्ट्रॅक्टरदाराला फोन लावला, त्यानं उत्तर दिलं, त्याचं पण रेकॉर्डिंग आहे माझ्यापाशी, प्रत्येकाची रेकॉर्डिंग ठेवलेली मी. ते मला काय म्हणला, झरीला आमचे पोल आहेत मंगल कार्यालय, मी कुठं पेट्रोल पंप आहे, मला डिझेल भेटन झालंय, मी एकला माणूस कुठं काम करणार आहे, हे असे उत्तर द्यायला कॉन्ट्रॅक्टदाराचे गुत्तेदाराचे. हे आणि मी इंजिनियर साहेबाला म्हणलं, गुत्तेदार असं माहिती, इंजिनियर साहेब मला काय म्हणतात की येऊन कॉन्ट्रॅक्ट मी दुसरं एक द्यायला, त्याला मी फोन लावतो. हे असे उत्तर आहे साहेबाचे. नाव काय मामा? माझं नाव विजय मधुकरराव. काय नेमकी अडचण काय? वीज पुरवठा खंडित किती दिवसापासून आहे तुमच्या इकडे? 1 महिना झालाय. यायला फोन लावला, हे म्हणते चालू, याला म्हणा, ते म्हणते त्याला म्हणा. आमच्या ढोरा वासरायला नाही. आमच्या आता सध्या हळदीचं हे लावायचं, ते लावगण करताय नाही, ते कोणीच उत्तर दे ना. फोनचं बंद करायला, स्विच ऑफ करायले. आम्ही काय करायचं? 1 महिना झाला लाईन नाही.
यायला कोणी आम्ही इथं आलो जाईन चालू करून द्या म्हणालो. आम्ही इथं स्वतः आलो शेतकरी, ते म्हणाले याला 10,000 द्या, कोणी म्हणाले 20,000 द्या. आमच्यापाशी शेतकऱ्यापाशी इतकाले पैसे आहेत का, अडचणी आहेत. त्यानं उद्याची उद्या जर पोल उभा नाही केला तर आम्ही इथं शेतकरी आत्महत्या करू, आमचं हे म्हणणं आहे. हे होते कौसळी, मंगरूळ तसेच वर्णा शिवारातील शेतकरी. या शेतकऱ्यांचा एक गंभीर प्रश्न आहे. मागील 25 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता या परिसरात आणि या पावसामुळे, या वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब तसेच विद्युत तारे तुटून पडलेली होती. तर 25 दिवसापासून या परिसरातला, या शिवारातला वीज पुरवठा खंडित आहे. यामुळे ढोरावासरांना पिण्यासाठी पाणी नाही. तसेच काही फळबाग आहे, त्यामध्ये संत्र्याची बाग आहे, त्यामध्ये खारीकची बाग आहे, त्यामध्ये अंजीरची बाग आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी गवतला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा लागते, ते बी विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे गवतचा देखील नुकसान झालेलं आहे. आणि या गंभीर बाबीकडे महावितरण कंपनी किंवा महावितरण या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही. एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांचा 50 ते 60% हे विद्युत पुरवठ्यावरच शेती पिकवणे चालते. कारण की शेतात वीज पुरवठा सुरळीत असलं तर शेती पिकांना पाणी देण्यात येते. आणि जर वीज पुरवठा खंडित असलं तर जे लावलेले पिके आहेत त्यांचा देखील नुकसान होते. आणि या शेतकऱ्यांनी मागील 25 दिवसापासून ढोरा आणि जनावरांना पाणी पिण्यासाठी विकत घेत आहेत. दररोजचा 2,000 रुपये टँकर प्रमाणे पाणी विकत घेत आहे शेतकरी. एक 5 शेतकरी मिळून एक टँकर येथे पाणी विकत घेत आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन या शेतकऱ्यांची अडचण जी आहे ते सोडवावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि या 2 दिवसात हे वीज पुरवठा सुरळीत नाही झालं तर हे शेतकरी आत्मदहन करणार आहे असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आता सध्या स्थितीला आपण या गंभीर बाबीकडे महावितरण तसेच प्रशासन कोणत्या प्रकारे लक्ष देत आहे हे पाहणे देखील गरजेचे आहे.